त्यांना वाटतंय। त्यामुळं कुठल्या पक्षाचा प्रतिनिधी म्हणून कुणी पाठिंबा प्रमुख मागणीसाठी आमच्या कळसगावचे सर्व शेतकरी तर्फजीविका चालवण्याचा प्रयत्न उपोषणाला बसलेले आहेत त्यांना पाठिंबा म्हणून आपण सर्वांनी गणोरा या गावात थोडं मागे रे दादा साहेब बाहेर या। काय बॉक्स मध्ये काय होतं आणि काय कोणाला पाठवले तुम्ही? हे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, तसेच या राज्याचे दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे साहेब, त्याचबरोबर भेसळ अन्न विभाग जे कार्यालय आहे हे कार्यालय आणि मुजोर संघचालक आणि खाजगी दूध उत्पादक या सगळ्यांना आम्ही आमच्या गोठ्यामध्ये शिल्लक राहिलेलं शेल आता हे आम्हाला ते पण आमच्या गोठ्यात ठेवायची शिल्लक नाही आहे असा आमचा दुग्ध व्यवसाय यांनी अडचणीत आणून ठेवला आहे। म्हणून आम्ही पोस्टाद्वारे त्यांना शेण पाठवून दिलेलं आहे। जर सरकारने दखल घेतली नाही तर भविष्यात काय आंदोलन करणार? सरकारने हे शेण आम्ही आज त्यांना सन्मानाने पाठवलंय। या शेणाची दिशा पुढच्या काही दिवसात कशा पद्धतीने कशी होईल हे आज आम्ही इथं सांगू शकत नाही, कारण की पशुपालक आणि दूध उत्पादक जे आहेत यांच्यामध्ये जो प्रचंड रोष आहे तो रोष याचं उत्तर शेण जेव्हा त्याच्या हातात येईल त्या हातात आलेल्या शेणाने त्यांचा रोष ते व्यक्त केल्याशिवाय राहणार नाही। त्यावेळेस ते शेण कोणाच्या डोक्यावर पडल, कोणाच्या अंगावर पडल, कोणाच्या दरवाजावर पडल, कोणाच्या गेटवर पडल हे आज आम्ही सांगू शकत नाही। एवढीच या निमित्ताने मी महाराष्ट्रातल्या दूध उत्पादक असेल आणि महाराष्ट्र सरकार असेल आणि हे मुजोर दूध उत्पादक दूध संघ आणि खाजगी दूध मालक या सर्वांना विनंती करतो का पुढच्या काही दिवसात आम्हाला तुमच्या अनुदानाची भीक नको, 40 रुपये हक्काचा हमी भाव आणि या मुजोर दूध संघ चालक आणि खाजगी दूध मालकांच्या विरोधात कायदा आमचा दूध दर हे लॉबिंग करून पाडायचा जो त्यांचा प्रयत्न आहे याच्या विरोधात एक कायदा करावा एवढीच या निमित्ताने विनंती करतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।